गुड मॉर्निंग गाईज. तर आज आम्ही आलोय मांगीतुंगीला. मांगीतुंगी हे नाशिक जिल्ह्यामध्ये पहाड आहे आणि इथे ऋषभदेवची खूप मोठी मूर्ती आहे. 108 फूट मोठी मूर्ती आणि ही उभारण्यात आली आहे. ही जगातली खूप मोठी मूर्ती आहे. तर आम्ही सकाळी सकाळी ट्रेकिंगला सुरुवात केली. काय आयु थकला का? हाय गाइस, आज हम आता केली मस्त ज्यूस पिलो गाइस. मौसमी का ज्यूस पिलो गाइस. संतरे का. थकून आले आणि खूप मजाक मस्ती करत होते. हा माझा मामाचा मुलगा आहे ओम. ही माझी मामाची मुलगी. याला तर तुम्ही ओळखतातच. आणि हा माझा मामाचा मुलगा, छोटा मामाचा मुलगा. आयु थकला का? गाईस आम्हाला अजून एवढं वर चढायचं आहे. आयु खूप मजाक मस्ती करत होता. मजा येत होती. लाइक सब्सक्राइब करो, इसके खाते में पैसे जमा करो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चलो रेकॉर्ड झालेला आहे. याचा पप्पा दाखवणार तुम्हाला. याचा पप्पा दाखवायचा मामाला का आणला. एवढा मारू लागला तू. चल तू. गाईज आम्ही आता जवळच आलोय कमानीपाशी. हे बघा काढ खाली काढ. कमानीपाशी आता आम्ही आलोय इतकं चढून. आणि हा व्ह्यू बघा. हे बघा किती मस्त व्ह्यू आहे. ते मला छान आलं आपल्या खालची माहिती का. हे सगळ्यांनी छान आले. मांगी करून आम्ही निघालो तुंगीला जायला. हवेचा खूपच आवाज येत होता. व्हाईट कलरचं दिसतंय त्या सीडी आहे ते पार करून आम्ही मांगी केली. मग हे आता तुंगी करायला आलो. आणि आम्ही नंतर मंदिरचं दर्शन वगैरे घेतलं. पण मला जास्त काही व्हिडिओज घेता नाही आले कारण की तुंगीवर खूप जास्त बंदर असतात. तर ते खूप त्रास देतात म्हणून काही जास्त मला फोन जास्त काढता नाही आला बाहेर. हे मंदिर खूप प्राचीन आहे आणि किती मस्त कोरीव काम केलेलं आहे. आम्ही सकाळी 6 वाजता सुरुवात केली होती चढायला आणि 3500 पायऱ्या चढून आम्ही वर आलो. त्या 3500 पायऱ्या आम्ही कधी पार केल्या आम्हाला समजलंच नाही. आणि नंतर आम्ही गेलो मूर्तीचं दर्शन घ्यायला. ही मूर्ती ऋषभदेवची आहे आणि 108 फूट मोठी मूर्ती आहे. ही जगातली खूप मोठी मूर्ती आहे. आणि आम्ही मूर्तीजवळ थोडा वेळ बसलो, दर्शन वगैरे केलं आणि इथून निघावंसंच वाटत नव्हतं. खूप मस्त होतं.